क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज 10 डिसेंबर रोजी आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. हे सिरीज UPSC, MPSC व इतर परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. इथे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा टॉपिक पण पाहतो. तर आजचा आपला टॉपिक आहे ज्येष्ठ समाजसुधारक डॉक्टर बाबा आढाव यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. 8 डिसेंबर रोजी ते ज्येष्ठ समाजसुधारक होते. त्यांच्या कार्याच्या बद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. पहिला प्रश्न, 2024-25 मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकमध्ये पहिल्या स्थानावर कोणतं स्मारक आहे? तर पहिला ऑप्शन आहे कुतुब मिनार, दुसरा ऑप्शन आहे कोणार्क सूर्य मंदिर, तिसरा आहे ताजमहल आणि चौथा ऑप्शन आहे लाल किल्ला. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3, ताजमहल. इथे सर्वाधिक भेट देण्यात आलेली आहे 2024-25 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील नागरिक विमान वाहतूक क्षेत्रात चे नियम कोणती संस्था करते? तर आपला पहिला ऑप्शन आहे AAI, दुसरा ऑप्शन आहे DGCI, तिसरा ऑप्शन आहे ICAO आणि चौथा ऑप्शन आहे IATA. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, DGCA हे भारतीय नागरिक विमान वाहतूक क्षेत्राचा नियम करते. तर DGCIचं फुल फॉर्म काय आहे? डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन. आणि हे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंदर येते? मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. त्यानंतर पुढला प्रश्न, लोकसभेत राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 कोणी सादर केलं? तर पहिला ऑप्शन आहे आपलं शशी थरूर, दुसरा ऑप्शन आहे सुप्रिया सुळे, तिसरा ऑप्शन आहे मीनाक्षी लेखी आणि चौथा ऑप्शन आहे पियुष गोयल. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट बिल लोकसभेत सादर केलं. हे बिल कशाबद्दल आहे? तर हे बिल वर्क लाईफ बॅलन्स साधता येणारं बिल आहे. कामाचे तास संपल्यावर वरिष्ठाकडून जर वारंवार फोन येत असतील तर तो फोन कट करण्याचा अधिकार कर्मचाऱ्याला मिळणार आहे. तर हा बिल आल्यानंतर जर हा बिल पास झालं होऊन जर हे कानून बनलं तर भारतात कर्मचाऱ्याची शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. तर हा बिल कोणी मांडला? हा बिल सुप्रिया सुळे यांनी म्हटले. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, पेटा इंडियाद्वारा 2025 पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पहिला ऑप्शन आहे आलिया भट, दुसरा ऑप्शन आहे रवीना टंडन, तिसरा ऑप्शन आहे विद्या बालन आणि चौथा ऑप्शन आहे सोनाक्षी सिन्हा. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2, रवीना टंडन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पेटाचा फुल फॉर्म काय आहे? पीपल फॉर दी इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल इंडिया हे पेटाचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस केव्हा मनवलं जाते? तर आपला पहिला ऑप्शन आहे डिसेंबर 6, दुसरा ऑप्शन आहे डिसेंबर 7, तिसरा ऑप्शन आहे डिसेंबर 8 आणि चौथा ऑप्शन आहे डिसेंबर 9. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, डिसेंबर 9ला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस मनवलं जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, चर्चेत असलेला रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर पहिला ऑप्शन आहे मध्य प्रदेश, दुसरा ऑप्शन आहे राजस्थान,
तिसरा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश आणि चौथा ऑप्शन आहे गुजरात. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. त्यानंतर पुढला प्रश्न 2025 स्क्वॅश वर्ल्ड कपचे आयोजन कुठे केले जाईल? तर पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे बेंगळुरू, तिसरा ऑप्शन आहे हैदराबाद आणि चौथा ऑप्शन आहे चेन्नई. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई येथे स्क्वॅश वर्ल्ड कपचे आयोजन केले जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न नुकतंच अर्थ सबमिट झालेले 2025चे आयोजन कुठे करण्यात आले? तर पहिला ऑप्शन आहे गांधीनगर गुजरात, दुसरा ऑप्शन आहे नवी दिल्ली, तिसरा ऑप्शन आहे मुंबई आणि चौथा ऑप्शन आहे हैदराबाद. तर आता 5 आणि 6 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये अर्थ सबमिटचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी हैदराबाद इथे 20 ते 21 नोव्हेंबर रोजी त्याचं अर्थ सबमिटचे आयोजन केलेले होते. त्यानंतर दिल्लीमध्ये पण आहेत, पण नुकतेच कुठे झालेली आहे 5 ते 6 डिसेंबर गांधीनगर गुजरातमध्ये. आणि इथली थीम कुठे होती? एम्पॉवरिंग रुरल इनोव्हेशन फॉर ग्लोबल चेंज हे इथली थीम होती. त्यानंतर पुढला प्रश्न भारतात डिजिटल पोस्टची प्रणाली तयार करण्यासाठी पोस्ट विभागाने प्रस्तावित केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे भुवन, दुसरा ऑप्शन आहे ध्रुव, तिसरा ऑप्शन आहे सरळ आणि चौथा ऑप्शन आहे डीजी पोस्ट. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ध्रुव. ध्रुवाचं फुल फॉर्म काय? डिजिटल हब फॉर रेफरन्स अँड युनिक व्हर्च्युअल ॲड्रेस हा इथला फुल फॉर्म आहे. त्यानंतर पुढला प्रश्न टेक्नॉलॉजी सेंटर सिस्टम प्रोग्राम आपण त्याला TCSP कोणत्या मंत्रालयाद्वारा राबवला जातो? तर आपला पहिला ऑप्शन आहे कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालय, दुसरा आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, तिसरा ऑप्शन आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, चौथा ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालय. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. तर TCSPचा फुल फॉर्म काय आहे? टेक्नॉलॉजी सेंटर सिस्टम प्रोग्राम हे तिथला फुल फॉर्म आहे. त्यानंतर आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचे आपला टॉपिक ज्येष्ठ समाजसुधारक डॉक्टर बाबा आढाव यांच्या कार्याबद्दल आपण आज माहिती पाहू. त्यांचं 8 डिसेंबर 2025 रोजी त्यांचं निधन झालेले आहे. ते अल्प आजाराने त्यांचं निधन पुणे येथे झालेलं आहे. ते 95 वर्षाचे होते. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता त्यांच्या कार्याबद्दल आपण माहिती पाहूया. आपण त्यांचा जन्म कुठे झालेला होता? त्यांचा जन्म पुणे येथे झालेला होता. महाराष्ट्रात एक सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पांडुरंग आढाव हे शेतकरी होते आणि कौटुंबिक आर्थिक परिस्थिती त्यांची साधारण होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षण त्यांचं पुण्याच्या म्युनिसिपालिटी शाळेत झाला आणि माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी मराठी हायस्कूलमध्ये त्यांनी घेतलं. त्यानंतर रसायनशास्त्राची पदवी मिळावी आणि 1952मध्ये ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक महाविद्यालयातून आयुर्वेद वैद्यकीय शास्त्राची त्यांनी पदवी प्राप्त केली. किशोर वयापासून राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले आणि महात्मा गांधीच्या विचारसरणीनं प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. 1952मध्ये दुष्काळ आणि अन्न धान्याचे काळाबाजाराला विरोध सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल 3 आठवड्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावे लागले. 1953 पासून सामाजिक चळवळीत ते सक्रिय झाले आणि समाजवाद पक्षाशी जोडले गेले. 1970 पर्यंत या पक्षात राहिले आणि संघटित कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी
त्यांनी लढा दिला. 1963 पुण्यात हमाल माथाडी कामगार वर्गासाठी हमाल पंचायत हे संघटना त्यांनी ओपन केली, ज्यामुळे त्यांना श्रमिक हक्क आणि सन्मान मिळवून देण्यात यश आले. ही संघटना आजही सक्रिय आहे. त्यांनी बनवलेली संघटना माथाडी कामगारांसाठी. त्यानंतर पुण्यात मजूर वस्त्या, रिक्षाचालक, हॉटेल कामगार, बांधकाम मजूर यासारख्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्यासाठी कष्टकरी संघटनाची त्यांनी स्थापना केली, जी महाराष्ट्रात मजूर हक्कासाठी लढत असते. त्यानंतर असंघटित कामगारासाठी विमा, पेन्शन आणि सुरक्षेच्या सुविधांसाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे 2008च्या असंघटित कामगार कायदा लागू होण्यास त्यांच्या कार्याने मदत मिळाली. 1970 नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते सक्रिय सदस्य झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर ग्रामीण भागात अंधश्रद्धा, जादू टोणा आणि अन्यायाविरुद्ध मोहीम त्यांनी राबवली. त्यांच्या थेट आणि प्रभावी भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. सत्यशोधक विचारसरणीचे अनुयायी म्हणून जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. 1980च्या दशकात शेतकरी ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले. शेतकरी संघटनांशी जोडले गेले आणि कर्जमाफी, पाणी वाटप, बाजारभाव यासारख्या मुद्द्यांवर आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी रिडार, रुरल इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ॲक्शन आणि रिसर्च ही संस्था त्यांनी स्थापन केली, जी आजही कार्यरत आहे. त्यानंतर त्यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी सुरू केली. महाराष्ट्रात सामाजिक समतेची मोहीम उभी केली, ज्यामुळे ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यास मदत झाली. त्यांच्याद्वारा प्रकाशित साहित्य, एक गाव एक पाणवठा, सत्यशोधनाची वाटचाल, हमाल पंचायत यासारखी पुस्तके त्यांनी लिहिली, ज्या असंघटित क्षेत्रात समस्या आणि सामाजिक न्यायावर त्यांनी त्यांच्या पुस्तकांनी प्रकाश टाकला. तर हे ज्येष्ठ समाजसुधारक, त्यांच्या कार्याचं आपण आता माहिती बघितली. तर त्यांनी त्यांच्या कार्याने एक सामान्य माणसाला त्याचा हक्क मिळवून दिलेला आहे. चाहे ते रिक्षाचालक असो, हॉटेल कामगार असो की माथाडी कामगार, त्यांच्या कार्याने त्यांना हक्क आणि सन्मान मिळवून दिला. तर असे ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. बाबा आढाव यांना क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर हा उपक्रम जो आपण चालू घडामोडीच्या प्रश्नाचा उपक्रम डेली जो आपण व्हिडिओ घेत आहोत, तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.